भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के मुख्यालय के सभागृह में आज भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के मुख्यालय के उपायुक्त और आरोग्य विभाग के उपायुक्त दीपक झंझाट जी को नम आंखों से विदाई दी गई। दरअसल आपको बता दें कि दीपक झंझाट भिवंडी शहर में पिछले 3 सालों से अपने पद को बखूबी निभाते हुए शहर के कई विकास के कामों में अहम भूमिका निभाए। इस बीच आपको बता दें कि आज स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृह में विदाई के कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर अजय वैद्य के मार्गदर्शन में, इनकी उपस्थिति में आपको बता दें कि इस सभा में भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के सभी संबंधित अधिकारी, कर्मचारी और साथ ही साथ भिवंडी शहर के कई लोक प्रतिनिधि उपस्थित होकर दीपक झंझाट जी को विदाई देते हुए दिखाई दिए। ऐसे में सभी लोगों ने इस 3 साल में उन्होंने जो अपने कार्य को अंजाम दिया, जिसमें कई कार्य भिवंडी शहर के हित को लेकर था, प्रशासन को लेकर था, साथ ही साथ महानगर पालिका के मुख्यालय को लेकर था। इस बीच आपको बता दें कि सभी लोगों ने उनके कार्य की प्रशंसा की और क्या कहा हम आपको ज़रूर दिखाएंगे। लेकिन तस्वीर में आप देख सकते हैं कि दीपक झंझाट जी को विदाई देने के दरमियान वहाँ पर कई लोगों की आंखें भी नम होती हुई दिखाई दी। केली किंवा अन्य देखील कुठली चर्चा केली तर कुठली ना कुठली गोष्ट शिकायला मिळायची। त्यानंतर मी जेव्हा इथे आले सहाय्यक आयुक्त म्हणून, तर या अगोदरच्या महापालिकांमध्ये मी वॉर्ड ऑफिसर म्हणून, सहाय्यक आयुक्त म्हणून प्रभागांमध्ये काम केलेलं। मुख्यालयामध्ये एखादं डिपार्टमेंट हँडल करण्याची पहिली वेळ होती। त्यावेळेला झंझाट सरांच्या अंतर्गत ज्यावेळेला कामाची सुरुवात केली तर सरांना मी पहिल्यांदाच सांगितलेलं, सर मला डिपार्टमेंटचं काम किंवा टेंडर प्रक्रिया हे जे टेक्निकल बाबी आहे याचा फारसा मला अनुभव नाही आहे, त्यामुळे हे मला शिकायला लागेल। आणि सरांच्या कृतीतूनच प्रत्येक गोष्ट अनेक शिकायला मिळालं की टेंडर वाचन कसं करायचं असतं किंवा जाहिरात विभाग जेव्हा माझ्याकडे होता काय काय गोष्टी तपासल्या पाहिजे, किंवा कधी कधी माझ्याकडून असं पुटअप केलेलं सरांनी केलेल्या करेक्शन नंतर किंवा सरांच्या रिमार्क्स नंतर समजायचं की आपण फारच तोटप केलं होतं, याच्यामध्ये खूप ऍडिशन्सची गरज होती। किंवा एक पीएम स्वनिधीचा अनुभव, त्यावेळेला समाज कल्याण विभागाचा प्रभारी चार्ज होता माझ्याकडे आणि पीएम स्वनिधीचं आपलं टार्गेट खूप मागे होतं, ते आपल्याला अचीव करायचं होतं। मात्र तेव्हा एक सरांचं मार्गदर्शन, म्हणजे सरांकडे डायरेक्टली विभाग जरी नसलं तरी सरांचं त्यावेळेला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं होतं। आणि तुम्ही एवढे सगळे निष्णात अधिकारी कर्मचारी आहात की असं काहीही जरी झालं तरी आपल्या कामात कुणी उणीव भासू देणार नाही। डेफिनेटली कमतरता भासते, परंतु आपण जरा जास्त जोमानं काम करू। हिंगाणे साहेबांनी फार बरोबर सांगितलं की आज आयुक्तांच्या मनात काय चाललं असेल, ती फॅक्ट आहे की मी अतिशय कालपासून विचारात पडलो की आता पुढचा जो गाडा उडायचा तो कसा उडायचा, कारण ह्या 6 महिन्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या इतक्या चांगल्या योजना आणल्या आणि ती जस्ट गती घेते, ते विमान जस्ट गती घेते धावपट्टीवरून आणि तोपर्यंत विमानाला ब्रेक लावल्यासारखं व्हायला लागलं। तर ते ब्रेक लावून चालणार नाहीये। भिवंडी शहराचं 25 वर्ष नियोजन आम्ही करतोय, ते भविष्य आपल्या सगळ्यांच्या हातात आहे। आपल्याला लोकप्रतिनिधी पुढच्या वर्षी सगळे येणार आहेत, ते आपल्याला विचारणार की तुम्ही काय काम केलं, प्रशासक असताना तुम्ही काय काम केलं, महापालिकेला तुमचं योगदान काय, ह्याच्यासाठी आपली फार मोठी जबाबदारी आहे। त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम करावं। आणि झंझाट साहेब, तुम्ही आमचेच आहात, या महापालिकेचे आहात, तुम्ही बदलीनं गेलेले आहात, मनाने इथेच आहात आणि आमच्याही मनात तुम्ही आहात, त्यामुळे तुमचा इथे कायम वेलकमच राहील। आणि अर्थातच हा आता आपला औपचारिक समारंभ होता आणि केव्हा ना केव्हा तरी जशी सवड मिळेल तशी नवीन येणारे अधिकारी, जाणारे अधिकारी आपण एक डेफिनेटली भोजनाचा कार्यक्रम करू। मी सुरुवातीला आल्याला एक भोजनाचा कार्यक्रम घेतला होता, आमचं स्नेहभोजन झालं होतं अधिकाऱ्यांचं सगळं, ती गोष्ट सर्वांना आवडली होती, ती गोष्ट आपण कंटिन्यू ठेवू। तर तुम्ही हे जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं महापालिकेच्या कारकिर्दीमध्ये त्याच्याबद्दल सर्व महापालिकेच्या वतीने मी तुमचे सुद्धा आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याकरता शुभेच्छा देतो।